हॅलो एव्हरीवन, आजपासून आपण मेन फुल स्टॅक डेव्हलपमेंट हा कोर्स आपण बघणार आहोत. तर मेन फुल स्टॅक डेव्हलपमेंट, तर याचा मीनिंग काय आहे ते आज आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. तर मीनचा फुल फॉर्म येतो मोंगोडीबी एक्सप्रेस रिॲक्ट नोड.js म्हणजे मन, आणि मोंगोडीबी एक्सप्रेस अँग्युलर नोड.js हे झालं तुमचं मेन टेक्नॉलॉजी. ओके, तर मेन आणि मन हे या कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला बेसिक HTML CSS जावास्क्रिप्ट बूटस्ट्रॅप jQuery टाइपस्क्रिप्ट हे आपण फर्स्ट लर्न करणार आहोत. या ज्या लँग्वेज आहेत त्या सगळ्या फ्रंट एंड लँग्वेज आहेत. त्याच्यानंतर आपण हे मोंगोडीबी एक्सप्रेस रिॲक्ट नोड.js आणि अँग्युलर या टेक्नॉलॉजी आपण शिकणार आहोत. ओके, त्याच्यानंतर जो पॉइंट येतो तो येतो मीनिंग ऑफ फुल स्टॅक डेव्हलपमेंट. आता फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा मीनिंग काय आहे की ज्याच्यामध्ये फ्रंट एंड प्लस बॅक एंड इक्वल टू फुल स्टॅक डेव्हलपमेंट. फ्रंट एंड आणि बॅक एंड हे वेबसाईटमध्ये असेल तर ती झाली फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट. ओके, तर फुल स्टॅक डेव्हलपमेंटची डेफिनेशन काय आहे, तर सेट ऑफ टेक्नॉलॉजी build end-to-end application. सेट ऑफ टेक्नॉलॉजीज म्हणजे या ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत HTML CSS जावास्क्रिप्ट बूटस्ट्रॅप jQuery हे काय आहे, सेट ऑफ टेक्नॉलॉजी आहे. कशासाठी आहे की एक आपल्याला फायनल ॲप्लिकेशन बनवायचं आहे या सगळ्या टेक्नॉलॉजी यूज करून. याला म्हणायचं फुल स्टॅक डेव्हलपमेंट. ओके, स्टार्टिंग फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. ओके, त्याच्यानंतर जो पॉइंट येतो तो येतो वेब ॲप्लिकेशन अँड वेबसाईट. तर वेब ॲप्लिकेशन आणि वेबसाईट मधला डिफरन्स काय आहे ते आपण बघणार आहोत. तर वेब ॲप्लिकेशन म्हणजे इज अ पीस ऑफ सॉफ्टवेअर that can be accessed by the ब्राउझर थ्रू आपण हे वेब ॲप्लिकेशन ॲक्सेस करू शकतो. तर याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत, तर गुगल ॲप्स, ॲमेझॉन आणि यूट्यूब हे झाले तुमचे वेब ॲप्लिकेशन. मग वेबसाईट म्हणजे काय, वेबसाईट मीन्स कलेक्शन ऑफ रिलेटेड वेब पेजेस. ज्याच्यामध्ये वेब पेजेसचं कलेक्शन आहे ती म्हणजे झाली तुमची वेबसाईट. जसं की आपण डेली रुटीनमध्ये ॲमेझॉन फ्लिपकार्टच्या वेबसाईट व्हिजिट करत असतो. त्या वेबसाईट व्हिजिट करत असताना आपल्याला त्या वेबसाईटमध्ये मेनी पेजेस आपल्याला दिसतात. ओके, ते काय झालं आपलं वेबसाईट. मग वेबसाईटमध्ये काय काय असू शकतं, तर इमेजेस असू शकतात, ऑडिओ असू शकतो, व्हिडिओ असू शकतो, एक्सेट्रा अजून खूप काही असू शकतं. याच्यामध्ये एका वेबसाईटमध्ये वन पेज असू शकतं, एका पेजची वेबसाईट असू शकते किंवा 2 पेजेसची वेबसाईट असू शकते
किंवा नंबर ऑफ पेजेसची वेबसाईट असू शकते. ओके, त्याच्यानंतर जो पॉइंट येतो तो येतो क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. आता क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर म्हणजे काय? सपोज ॲज अ क्लायंट म्हणून आपण ती वेबसाईट यूज करत असतो, तर जो वेबसाईट यूज करतो तो काय झाला? क्लायंट झाला. ओके, क्लायंट काय यूज करतो? फ्रंट एंड यूज करतो. क्लायंटला बॅक एंडशी त्याचा काहीही संबंध नसतो. तर ॲज अ क्लायंट आपण ती युजर म्हणून ती वेबसाईट हँडल बघत असतो. त्याच्यानंतर अजून एक ॲज अ सर्व्हर, जेव्हा एखादा क्लायंट ॲज अ रिक्वेस्ट म्हणून सर्व्हरला पाठवत असतो, हा जो क्लायंट आहे तो काय करतोय? रिक्वेस्ट पाठवतोय सर्व्हरला. ओके, आणि ॲज अ रिस्पॉन्स म्हणून सर्व्हर क्लायंटला काय देतोय? आउटपुट देतोय. ओके, क्लायंट म्हणजे काय झालं? तुमचा फ्रंट एंड. आणि सर्व्हर म्हणजे काय झालं? तुमचा बॅक एंड. ॲज अ क्लायंट आपण सर्व्हरला रिक्वेस्ट करत असतो की ॲज अ रिस्पॉन्स म्हणून मला हे पाहिजे. सपोज ॲज अ क्लायंट मी रिक्वेस्ट केली आहे की मला google.com ची वेबसाईट व्हिजिट करायची आहे, तर ते ॲज अ क्लायंट ती रिक्वेस्ट जाते सर्व्हरला. सर्व्हरवरती त्याच्यावरती वर्क करून ॲज अ रिस्पॉन्स म्हणून आपल्याला ती वेबसाईट दिसते. हे झालं तुमचं फ्रंट एंड, हे झालं तुमचं बॅक एंड. ओके, त्याच्यानंतर जे काही ब्राउझर आहे त्या ब्राउझरला फक्त HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट या लँग्वेज अंडरस्टँड होतात. मग रिॲक्ट, नोड.js, एक्सप्रेस.js ह्या काही लँग्वेज आहे, या बॅक एंडला कन्व्हर्जनचं काम चालू असतं. त्या लँग्वेज HTML, CSS, जावास्क्रिप्टमध्ये कन्व्हर्ट होऊन ॲज अ रिस्पॉन्स म्हणून आपल्याला ती वेबसाईट तिथं दिसते. ओके, फ्रंट एंड मध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट. जसं आपण बॅक एंड मध्ये काय बघणार आहोत? नोड.js आणि एक्सप्रेस.js. पण आपण बॅक एंड मध्ये जावा, पायथॉन यासारख्या सुद्धा लँग्वेज आपण बॅक एंड मध्ये यूज करू शकतो. ओके, त्याच्यानंतर MongoDB जो काही डेटाबेस आहे तो डेटाबेस कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे? तर JSON फॉर्मॅटमध्ये आहे. तर JSON फॉर्मॅटचा फुल फॉर्म काय आहे? तर जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. ओके, तर जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन काय आहे? प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आपल्याला समजेल. तर त्याच्यानंतर आहे jQuery. jQuery काय आहे? जावास्क्रिप्ट लायब्ररी. ओके, jQuery आहे जावास्क्रिप्ट लायब्ररी. त्याच्यानंतर येतं बूटस्ट्रॅप. तर बूटस्ट्रॅप हे काय आहे? फ्रेमवर्क आहे. कोणत्या ह्याने बनवलं गेलं आहे? तर HTML, CSS, जावास्क्रिप्ट याच्यामध्ये बनवलेलं एक ते फ्रेमवर्क आहे. आणि हे फ्रेमवर्क यूज करून आपण आपली वेबसाईटमध्ये आपण जो तो रेडीमेड कोड आहे तो आपण यूज करू शकतो. याने आपला टाइम सेव्ह होऊ शकतो. जो बूटस्ट्रॅप मधला रेडीमेड कोड आहे तो आपण ॲज अ युजर किंवा ॲज अ कोडर आपण तो चेंज करू शकत नाही. बूटस्ट्रॅप मधला जो कोड आहे तो फिक्स कोड असतो, तो कोणीच चेंज करू शकत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त व्हरायटी भेटत नाही. त्यामुळे बूटस्ट्रॅप शक्यतो कमी प्रमाणात यूज केलं जातं. ओके, बूटस्ट्रॅप नंतर येतं टाइपस्क्रिप्ट. तर टाइपस्क्रिप्ट काय आहे आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन मध्ये. त्याच्यानंतर HTML
responsive for structure of website. वेबसाईटचं स्ट्रक्चर रिस्पॉन्सिव्ह करण्यासाठी HTML आपण यूज करतो. त्याच्यानंतर येतं CSS. CSS इज रिस्पॉन्सिव्ह फॉर ब्युटिफिकेशन ऑफ वेबसाईट. थोडक्यात लुक अँड फील वेबसाईटचा हा आपण CSS ने डिझाईन करू शकतो. लुक अँड फील. ओके. तर CSS मध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी येतात, तर कलर कॉम्बिनेशन, त्याच्यानंतर येतं इफेक्ट्स, बॉर्डर, बॅकग्राऊंड इमेज, हे सगळ्या प्रॉपर्टी आपण CSS मध्ये यूज करून बघणार आहोत. त्याच्यानंतर येतं जावास्क्रिप्ट म्हणजे JS. तर JS इज रिस्पॉन्सिबल फॉर डायनॅमिक बिहेवियर. आता डायनॅमिक बिहेवियर म्हणजे काय, की आपण HTML नी पेजचा फॉर्मॅट डिफाईन करू शकतो. CSS ने आपण त्याला ब्युटिफिकेशन करू शकतो आणि जावास्क्रिप्टनी आपली वेबसाईट त्याच्यावरती आपण जे फंक्शन्स, एखादं सपोज बटन असेल सबमिट नावाचं बटन, तर ते सबमिट केल्यानंतर तो फॉर्म बॅकएंडला गेला पाहिजे, तर ते आपण कशाने करणार आहोत, जावास्क्रिप्टने करणार आहोत. त्याच्यानंतर व्हॅलिडेशन जे आहेत ते आपण जावास्क्रिप्टने सुद्धा करू शकतो. ओके. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह. आता वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय, लॅपटॉप आणि मोबाईल. आता जर आपण बघितलं तर लॅपटॉपची स्क्रीन ही डिफरंट असते आणि मोबाईलची स्क्रीन ही डिफरंट असते. तर जेव्हा आपण वेबसाईट डिझाईन करत असतो तेव्हा ती लॅपटॉपमध्ये आपल्याला लॅपटॉपच्या स्क्रीन साईजनुसार ती आपल्याला विजिबल असते आणि मोबाईलमध्ये जेव्हा आपण ती वेबसाईट ओपन करणार आहे तेव्हा ती मोबाईलच्या स्क्रीन साईजनुसार आपल्याला विजिबल झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये मीडिया क्वेरीज लिहाव्या लागतात. तर मीडिया क्वेरीज हे काय आहे हे आपण या सेशनमध्ये नेक्स्ट बघणारच आहोत. त्याच्यानंतर जो पॉइंट आहे तो आहे युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स. आता युजर इंटरफेस म्हणजे जे आपल्या समोर जे आपल्याला विजिबल आहे ते म्हणजे युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स म्हणजे जो युजर ती वेबसाईट बघत असतो तेव्हा वेबसाईट बघत असताना त्याला त्या वेबसाईटमध्ये काय प्रॉब्लेम येत आहेत का, वेबसाईट प्रॉपर वर्किंग होतीये की नाही, ते म्हणजे झालं युजर एक्सपिरियन्स. ओके. तर आता याचा बेसिक कोड काय आहे ते आपण बघूयात. HTML चा बेसिक कोड. आता HTML मध्ये मार्कअप लँग्वेज म्हणजे काय, की टॅग्स असतात. जसं ओपनिंग टॅग असतो तसा क्लोजिंग टॅग असतो. आता हा HTML जो आहे तो काय आहे, ग्रुप ऑफ अँड HTML डॉक्युमेंट. ओके. HTML नंतर जो टॅग असतो तो असतो हेड. हा सुद्धा आपल्याला क्लोज करावा लागतो. तर ह्या हेड मध्ये काय असते, एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन असेल तर ती या हेड टॅग मध्ये असते. ओके. हेड नंतर येतं टायटल. आता या टायटल मध्ये आपण सपोज वेलकम पेज आणि हे टायटल इथे क्लोज झालं. आता हे टायटल आपल्याला कुठे दिसतं, ब्राउझर मध्ये जे वेब टॅब नेम असतं ते असतं तुमचं टायटल. ओके. त्याच्यानंतर हेड क्लोज झाल्यानंतर तुमची बॉडी ओपन होते. तर बॉडी मध्ये आपल्याला काय डिस्प्ले होतं, तर बॉडी मध्ये आपल्याला जो ब्राउझर मध्ये कोड आपल्याला डिस्प्ले करायचा आहे तो आपल्याला इथं दिसतो. इन्फॉर्मेशन
written in this tag is shown in web page. म्हणजे जी इन्फॉर्मेशन आपल्याला डिस्प्ले करायची आहे ती कुठे असते, बॉडी मध्ये असतं. हा झाला तुमचा HTML चा बेसिक कोड. त्याच्यानंतर आहे IDE म्हणजे काय, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट म्हणजे काय, हे जे काही प्रोग्राम आहे ते आपण कुठे रन करणार आहोत, तर VS कोड मध्ये. तर VS कोड का तर ओपन सोर्स आहे, त्याच्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट आहे, याला आपल्याला काही पे करावं लागत नाही. सपोर्ट मल्टिपल लँग्वेज आणि याच्यासाठी आपल्याला एक्सटेन्शन आपल्या लॅपटॉपमध्ये डाउनलोड करावं लागणार आहे. त्याच्यानंतर अजून आपण कशामध्ये करू शकतो, नोटपॅड प्लस प्लस मध्ये आपण हे प्रोग्राम करू शकतो. लिप्स मध्ये आपण हे प्रोग्राम करू शकतो. ओके. त्याच्यानंतर कमेंट इन HTML. आता HTML मध्ये कमेंट कशा करायच्या की त्याचं सिंटॅक्स काय आहे ते आपण बघूयात. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे काय की खूप लेंदी कोड असेल तर आपण तो कोड कशासाठी लिहिलाय हे आपल्या बऱ्याचदा लक्षात राहत नाही. नेक्स्ट टाइम तो कोड ओपन केल्यानंतर आपण फक्त कमेंट वाचल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा कोड आपण याच्यासाठी लिहिलेला आहे. कमेंट ह्या आपण आपल्यासाठी असतात, त्यामुळे त्या कमेंट आपल्याला वेब पेज वरती दिसत नाही. नेक्स्ट टाइम प्रोग्राम ओपन केल्यावरती तो कोड आपण कशासाठी लिहिलाय हे रिमाइंड करण्यासाठी कमेंट ह्या HTML मध्ये असतात. कमेंट या सगळ्याच प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये असतात. तर आज आपण HTML मध्ये कमेंट कशा करायच्या, त्याचा बेसिक कोड काय आहे, त्याचे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट टूल कोणते कोणते आहे, वेबसाईट आणि वेबसाईट ॲप्लिकेशन मधला डिफरन्स काय आहे, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आज आपण या सिरीज मध्ये बघितल्या. नेक्स्ट सिरीज मध्ये आपण लिस्ट टॅग, फॉर्म टॅग, टेबल टॅग या कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. तर आज आपण मीन मन म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म काय, या सगळ्या गोष्टी आज आपण बघितलेल्या आहेत. थँक्यू सो मच.